उपवास असल्यावर आपण बटाट्याचे चिप्स तर खातोच, पण तुम्ही कधी असे रताळ्याचे चिप्स करून खाल्लेत का? हे चिप्स ना एवढे पटकन होतेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल सुद्धा खूप कमी पेत येतं. मग त्यासाठी काय करायचं माहितीये का? सगळ्यात पहिले 10 रताळे घ्यायचे. इथं मी काही छोटाले आणि एकच मोठं घेतलेलं आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतलं, असं माती लागलेली होती भरपूर, त्याला धुवून घेतलं आणि काही डाग वगैरे असतील त्याला चाकूनी कापून घेतलं. हे सगळं करायला लागलं का तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम झालं का लगेच अशी किसणी घ्यायची, चिप्स करतो आपण त्याने, आणि अशी वरून किसून घ्यायचे डायरेक्ट तेलामध्येच हे चिप्स. काही पाण्यात वगैरे टाकायची गरज नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट असंच करायचं. आणि आता मिडियम गॅस ठेवायचा आणि याला ना चांगलं असं मस्त कलर येऊस असं तळून घ्यायचं. चिप्स कसे तळे हे बघायचं माहितीये का? डायरेक्ट आपण टाकल्यावर आहे ना बुडबुडे येतात तेलामध्ये असे चिप्सला, आणि नंतर एकदम स्थिर तेल होतं, एकदम म्हणजे बुडबुडे कमी होऊन जातात, समजायचं की चिप्स तळले म्हणून. असे सगळे चिप्स तळून घ्यायचे. आता मी काही आहे ना हे खाली सुद्धा चिप्स करून घेतले आणि नंतर तेलामध्ये टाकले. जर तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये नसते करता येत तर खाली असे करून घ्यायचे चिप्स आणि नंतर तेलामध्ये टाकून द्यायचे. फक्त थोडा वेळ पहिले करायचे, नाहीतर काळे पडते. तर बघा आता इथे सगळे मी चिप्स करून घेतले. आता याच्यावर आहे ना चवीसाठी थोडंसं आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचंय आणि मीठ टाकायचंय. तर थोडीशी टाका तुमच्या चवीनुसार, खूप तिखट सुद्धा नाही, नॉर्मल टाकून द्या आणि मीठ टाका. आणि आता याला ना चांगलं मिक्स करून घ्यायचं असं हाताने. बघा आता झाले की आपली एकदम मस्त पैकी चिप्स रेडी, एकदम कुरकुरीत झालेले. तर कुठलाही चिप्स असा नरम पडलेला नाही आणि चवीला सुद्धा एवढे भारी लागतात नाही चिप्स. तुम्ही बघू शकता एकदम असा एकदम चुरा होतोय. तर आता सध्याला येणारा तळाचा सीझन सुद्धा चालू आहे. तर तुम्ही एक वेळेस ह्या उपवासाला आहे ना असे चिप्स करून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.